आणि यानंतरची बातमी आहे कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसंदर्भातली। कोकणामध्ये जाणाऱ्या भक्तांना आता वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलाय। मुंबई गोवा महामार्गावरती सर्वात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे। माणगावपासून तिलोरे गावापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। माणगावपासून 5 किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या महामार्गाची वाहतूक सुद्धा सुरळीत करण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाची वाहतूक आता थांबवण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होते आणि या निमित्ताने मुंबईतले जे कोकणवासी आहेत ते आपापल्या गावाला निघालेले आहेत। मात्र त्यांना आता वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहताय, हे माणगाव नजदीकची दृश्य आहेत आणि मुंबई कडे जाणारी ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। कारण कोकणात जाणाऱ्या मार्गावर जे आहे ती जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। माणगाव बाजारपेठेपासून ते तिलोरे फाट्यापर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यामुळे त्यांचा ती वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। प्रचंड वाहनांची संख्या जी आहे ती मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहे। 2 दिवसापासून ही वाहतूक जी होती मुंबई गोवा महामार्गाची ती सुरळीत होती। मात्र आज शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी मोठ्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।